शंभूराजांचं शौर्य, अहिल्यादेवींचं प्रशासन, ज्योतिरावांची क्रांती, सावित्रीबाईंचं स्त्री शिक्षण, शाहूराजांची तळमळ, बाबासाहेबांची घटना, अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा संघर्ष अशा व इतर सर्व परिवर्तनवादी विचारवंतांना विनम्र अभिवादन करून व्यासपीठाची माफी मागून या बीड जिल्ह्याला मिळालेलं गॉडगे लोकनेते सुरेश अण्णा धस यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलो। गेल्या 70 वर्षापासून छोट्या आणि मोठ्या सगळ्याच पवारांनी या धनगर समाजाची फसवणूक केली। आज आरक्षण देऊ, उद्या आरक्षण देऊ, उद्या आरक्षण देऊ मध्ये बहुसंख्य मतदारसंघ धनगर समाजाच्या भाग असणार आहे, पण या दोन्ही पवारांनी आपल्या समाजाला कायम डावलण्याचं काम केलं। आणि आज याच मतदारसंघातील आपल्या समाजाच्या जीवावर जगणारी काही मंडळी गेल्या कित्येक वर्षापासून त्याच पवारांची तळी भरण्याचं काम करतायत। पैकी काल एकाने भरली। अहो, ज्या माणसाला लोकनेते सुरेश अण्णा धस यांनी धनगर समाजाच्या वाडी वस्तीवरच्या तांड्यावरच्या माणसाचे प्रश्न सोडवावे, यदा कदाचित मी तिथं पोहोचलो नाही तर त्या समाजातला व्यक्ती असला तर त्यांचे प्रश्न सोडवत ही भूमिका ठेवून डॉक्टर शिवाजी राऊत यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं। ते त्यांची ताकद मोठी म्हणून केलं नव्हतं, तर तुम्ही बसलेल्या सगळ्यांचे प्रत्येक आपल्या वाडी वस्तीवर असणाऱ्या धनगरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी एक माणूस नेमतोय, ही त्या पाठीमागची अण्णांची भूमिका होती। परंतु आज तोच माणूस कित्येक वर्षापासून अण्णांनी ज्यासाठी लाट्या काट्या खाल्ल्या, दगड खाल्ले, शिव्या खाल्ले, तोच माणूस अण्णांशी गद्दारी करतो। अहो, तुम्हाला हा ठपका सहन नाही झाला पाहिजे। धनगराची जात इमानदार आहे, प्रामाणिक आहे, कष्ट करणारी आहे। की धनगर गद्दार आहेत हे कुणीच म्हटलं नाही पाहिजे। आणि ह्या एका गोष्टीतून आष्टी पाटोदा शिरूरच्या धनगरांवर गद्दारीचा ठपका पडलाय की ज्यांच्यासाठी केल्यानंतर सुद्धा ते उतराही राहत नाहीत। अहो, तुमच्यात इतकीच हिंमत आहे ना, तर तुम्ही 1 महिन्यापूर्वी एक मेळावा ठेवला होता आणि त्याला लोक होते 50। तुम्ही ह्या पत्रकारांनी गर्दीचा फोटो काढावा आणि माझं ओपन चॅलेंज जिल्हा परिषद अध्यक्षांना माझी की तुमच्यात जर गट्स आहे, तुमच्यात जर हिंमत आहे आणि तुमच्या जर पाठीमागे धनगर समाज आहे आणि तुम्ही जर त्यांची कामं केली असतील ना, तर उद्या परवा एक मेळावा ठेवा आणि जसे आता 2-3 हजार लोक इथं जमलेत तसे लोक जमून दाखवा, मग आम्ही तुम्हाला मान्य करू। अहो, काय काम केले तुम्ही? पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा आष्टी पाटोदा शिरूर मध्ये साधा पुतळा तुम्हाला बसवता नाही आला। रोज एका वाडी वस्ती वरच्या माझ्या गरीब शेतकरी मेंढक्याला फोन करायचा, 2 कोंबड्या काप, एखादी कोटरा आणि पार्टी सोडण्यात तुम्ही तुमचा वेळ वाया घातला। परंतु आता अशी परिस्थिती राहिली नाही। आजचा मेंढका हुशार झालाय, सोशल मीडियावर आहे। आजचे तरुण पोरं जागे झाले आणि त्यांना खरी विकासाची दिशा कळतीये की आदरणीय देवेंद्र फडणवीसांपासून पंकजातांपासून ते सुरेश अण्णांपर्यंत विकासाची खरी गंगा कोण आपल्या घरी घेऊन येत आहे हे आजच्या तरुण पोरांना माहीत झालंय। त्यामुळे भूलथापांना बळी न पडता, फेक नेरेटिव्हला बळी न पडता, ओबीसी ला बळी न पडता, अरे आज शिट्टीवाल्याने तर आपला ओबीसीचा केबीसी केला। धनगरांचा वापर करून 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 स्वतःच्या पावऱ्यांना करोडपती बनवलं। धनगर जिथं आहे तिथेच राहिले। अहो, आमच्या सुरेश अण्णांनी राम हरी महानोरला जिल्हा परिषदचं सदस्य केलं, आमच्या अशोक धवनांना सभापती केलं, आमच्या हनुमंत काळेंना नगरसेवक केलं, आमच्या हरिदास झांजेंना नगरसेवक केलं, दादासाहेब हरिदासांना नगरसेवक केलं। अहो, आमच्या रामदास शेंडगेंना कृषी उत्पादन बाजार समितीवर घेतलं, 25 ते 50 सरपंच केले आमचे। हा कोण देत आहे आपल्याला आता? अरे, माझ्यासारख्या मेंढक्याच्या पोराला, ऊसतोड कामगाराच्या पोराला युवा मोर्चाचा, भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा सचिव केलं। रात्री, निम्म्या रात्री, कधी कोरोना काळात फोन केला, 1 मिनिटात कुठल्या जातीचा आहे, पातीचा आहे, तो ओबीसी, मराठा आहे, एससी आहे, कुठला न बघता, अरे काय अडचण आहे माझ्या माणसाला,
हे म्हणून धावत पळत यंत्रणा उभी करणार या नेतृत्व कोण आहे तर सुरेश अण्णा आहे. त्यांच्या दारात जाणारे त्यांच्या कुठल्याच कुटुंबाने मग अण्णा असतील, आबा असतील, जयदत्त भाई असन, श्याम भाऊ असन, सागरप्पा असन, ह्या कुठल्याच माणसांनी जातीचा लवलेश लावून घेतला नाही. आणि आज ह्याच माणसांना चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न होतोय. यांच्याच विरोधात वेगवेगळ्या गेमा होत आहेत. आता यांची एक भीती आहे, यांची एक राजकारण्यांना भीती आहे आणि ती भीती मुळे ह्या सगळ्या गेमा आणि फेक नेरेटिव्ह सेट करण्याचं काम होत आहे. परंतु ही आपली जबाबदारी आहे की कुणी ओबीसी म्हणू, कुणी केबीसी म्हणू, कुणी काय म्हणू, पण या आष्टी पाटोदा शिरूरचा 90% धनगर समाज आज इथे उपस्थित आहे आणि तो सुरेश अण्णांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. अण्णा आमच्याही कार्यकर्त्यांच्या थोड्या भावना आहेत ज्या तुम्ही येण्याच्या आधी त्यांनी व्यक्त केल्या. ठीक आहे, आतली गोष्ट सार्वजनिक बोलायची नसती, पण यदा कदाचित कुणावर अन्याय झाला असेल नजर चुकीने, कुणाचं तरी नामोल्लेख राहिला असेल, कुणाचं तरी एखादं काम राहिलं असतं. शेवटी काम करणारा माणूस चुकत असतो आणि चुकणारा माणूस काम करत असतो. गप्पा मारणारे काम करत नसतात. अण्णा 24 तास तुमच्या आमच्यासाठी काम करतायत. येणाऱ्या काळात ज्या ज्या काय आपल्या वाडी वस्तीवरच्या अडचणी आहेत, ज्या ज्या काय आपल्या लोकलच्या अडचणी आहेत, ज्या ज्या काय आपल्या 25-15 सगळ्या ह्या गोष्टीच्या अडचणी त्या सगळ्या दूर करण्याचं काम होईल. तिथलच्या आपल्या धनगरांच्या नेतृत्वाला काम करण्याची संधी मिळेल. ओबीसी आरक्षण झाल्याच्या नंतर धनगरांच्या प्रतिनिधींना काम करण्याची संधी अण्णांच्या माध्यमातून उपलब्ध होईल. ताकद दिली जाईल आणि आपल्या माणसाला पुढे घेऊन त्यांचा सन्मान वाढवण्याचं काम आदरणीय अण्णांच्या माध्यमातून होईल. ऊसतोड कामगाराच्या 1, 2, 3 मध्ये 4 नंबरला येणारी जमात आपली आहे. 4 नंबरला धनगर समाज येतो. कुठला असा दुसरा नेता आहे 288 आमदारापैकी, बाकीच्या 76 विधान परिषदेपैकी की जो ऊसतोड कामगारांसाठी लढतो? कुठला असा आमदार विधानसभेत बोलतो? कुठला असा आमदार रस्त्यावरची लढाई करतो? आणि आपलाच आमदार आहे ना या सगळ्या गोष्टीत भांडणारा, माझ्या कोणत्या बल्यासाठी भांडणारा. 4-5 हजार माझ्या माय माऊली कोरोनात अडवल्या होत्या खेडला. रात्री 2 वाजता जाऊन संघर्ष करून पोलिसांच्या विरोधात, या प्रस्थापित राजकारण्याच्या विरोधात संघर्ष करून आदरणीय अण्णांवर गुन्हा दाखल झाला. पण माझ्या ह्या सर्वांना सुखरूप घरापर्यंत जेवण खावण घालून त्यांची इथलची परिस्थिती काय ते बघून पोहोचवण्याचं काम कुणी केलं? सुरेश अण्णांनी केलं. अरे इथल्या सगळ्या 33 केवी लाईट वाडी वस्तीवर लाईट पोहोचवण्याचं काम कुणी केलं? सुरेश अण्णांनी केलं. मागच्या 10 वर्षात एकतरी 33 केवी कुठं झालाय का? कुठंच झाला नाही. हे सगळे पाझर तलाव, हे जे सगळे मोठे तलाव हे कुणी केले? ते सुरेश अण्णांनी केले. कांद्यासाठी कोण भांडतं? सुरेश अण्णा भांडतात. दुधासाठी कोण भांडतं? सुरेश अण्णा भांडतात. तलाट्याकडे कामे कोण भांडतं? सुरेश अण्णा भांडतात. पोलिसाकडे कामे कोण भांडतं? सुरेश अण्णा भांडतात. आणि मग कसले ओबीसी बीबीसी त्याच्या नादी लागू नका. काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमाग एक दिलानं उभा राहा की तुम्हाला बाळूमामाची शपथ आहे. आणि एकदा धनगरांनी बाळूमामाची शपथ घेतल्यावर डोनाल्ड ट्रम्प आला तरी ते माघार घेत नाही. म्हणून आमचे रमेश भाऊ गावडे असतील, आमचे अशोक ढवण असतील, आमचे हनुमंत काळे असतील, आमचे दादासाहेब हरिदास असतील, आमचं सागर खेडकर असेल, आम्हाला उपसरपंच करायचं आता करायचं अण्णा त्यांना. आमच्या लोकांना बी मागे ठेवून जमणार नाही. कसं तरी जुळाजुळव करावं लागेल. अरे आमचा राम हरी मारणार कधीच भाषण करत नाही, कधीच माणसात येत नाही, कुठल्याच धनगराच्या अडचणीत उभा राहिल्याशिवाय राहत नाही. ही अशी आमची जात आहे. आम्हाला प्रसिद्धी नाही पाहिजे, आम्हाला पेपरला बातमी नाही पाहिजे, आम्हाला जाहिरात नाही पाहिजे, आम्हाला सुरेश अण्णा पाहिजे. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आणि सगळ्या धनगराचं मी गेले 15 दिवस झालं 3 तालुक्यातली कुठलीच वस्ती सोडली नाही. 2 घरं असेल तरी त्या वस्तीवर गेलोय. सगळ्यात उत्तम उदाहरण आणि मला जे आदर्श वाटलं माझे राजाभाऊ भोंडवे गणप्रमुख आहेत. कार्यकर्ता असावा तर तो धनगरासारखा असावा आणि असावा तर राजाभाऊ सारखा असावा. अहो किती अण्णावर प्रेम असेल. बिचाऱ्या माणसाचं वय झालंय, चालता येत नाही, काय
नाही नाही चला चला आम्ही जरी कटाळा केला नको आता ही वस्तू उद्या घेऊ नाही 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 ही आजच संपून टाकू ही तळमळ व्यक्त करणारे आमचे प्रामाणिक लोक आहेत. अण्णा कुठं कुठं तुम्ही नाही पण तुमच्या खालची यंत्रणा यदा कदाचित आमच्या गोरगरीब समाजाला दाबते हे होत असन पण येणाऱ्या काळात अण्णांपर्यंत निरोप पोहोचवणारे कोण नव्हते. आम्ही शिकलेलो नव्हतो पोर आता ही तुमची पोरं आम्ही शिकलो. आम्ही रोज अण्णाला फोन करतो भैयाला करतो श्याम भाऊला करतो त्यांच्या कानात लागायला आम्ही तुम्ही काळजी करू नका कुठं तुमचा अपमान होईल अशी वागणूक होऊन देणार नाही. एक वेळेस मला स्वतःला काय मिळालं नाही मिळालं हा बाजूला भाग सोडून द्या पण ज्यांना ज्यांना ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये शब्द दिले एकाचा पण शब्द फेल होऊन देणार नाही हा शब्द तुम्हाला देतो. त्याच्या 20 तारखेला 3 नंबर क्रमांक कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला ओबीसी केबीसी ओपन बिपन सगळ्या ह्या गोष्टीत हे धनगर सुरेश अण्णांच्या पाठीशी 100% हे दाखवून द्यायचंय आणि आपण सर्वांनी मतदान करावं ही नम्रतेची आग्रहाची कळकळाची विनंती करतो. आणि माझ्या हीच आपल्या चरणी नम्रतेची विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो.